एका बाजूला सरकार निर्ढावलेलं आहे असा आरोप होतोय, दुसरीकडे आंदोलन भरकटलं असा दिपके आणि त्याच्या सहकार्यांवर आरोप होतोय। या सगळ्याविषयी आपण थेट नवी दिल्लीतच जाऊया आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी बोलूया। प्रशांत, अजूनही दिपके आणि त्याचे सहकारी जंतर मंतरच्या बाहेर रस्त्यावर आंदोलनाला बसलेत असं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। मी सध्या जंतर मंतर परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे जर बघितलं आपण प्रचंड पोलीस फाटा आहे आणि समोर जिथे काल दिल्ली पोलिसांनी जर बघितलं आपण तर हा जो पेंडॉल होता हा पेंडॉल तोडलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अजूनही आंदोलन प्रारंभ केलं आहे। अभिजित दिपके यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमचं आंदोलन सुरू राहील, कारण की ज्या पद्धतीनं मारहाण केली होती आणि ज्या पद्धतीने मारहाण केल्यानंतर ज्या पद्धतीने आज त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये हे महत्त्वाचं ठरतंय की या आंदोलनामध्ये अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रितपणे असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून एकीकडे ज्या पद्धतीनं अभिजित दिपके यांनी इशारा दिला आहे की आंदोलनाच्यासाठी ज्या पद्धतीनं हे बोललं जात आहे की दावा केला जात आहे की निश्चितपणे हे जे आंदोलन आहे जोपर्यंत कुठल्याही पद्धतीने सरकार या पद्धतीने मान्य करणार नाही तोपर्यंत इथे आंदोलन सुरूच राहील। आणि सोनम वांगचुक यांचं ज्या पद्धतीनं बघितलं गेलं की सोनम वांगचुक यांच्या संदर्भात जी कारवाई सरकारने केली आहे त्या कारवाईचा निषेध केला जात आहे, पण त्यांची प्रकृती संदर्भात ज्या पद्धतीचे अपडेट आज आलेले आहेत त्या अपडेटनंतर असं म्हणावं लागेल की साधारणतः इथे आजही मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते एकत्रित आहे। काल जो पेंडॉल तोडला त्यांनी पुन्हा तो लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि इथे जर बघितलं हा पेंडॉल इथे तोडलेला होता आणि आता पुन्हा इथे पेंडॉल लावण्याने मोठ्या संख्येनं ये लड़की को आप दिखाइए। इस लड़की के दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर ने कपड़े फाड़े इसके छाती पर पैर दिया है और इसकी छाती पर पैर देकर इसको पीटा है। क्या ऑर्डर से? दिल्ली पुलिस को बच्चों का खून करने के ऑर्डर से। जो धर्मेंद्र प्रधान 20 से ज्यादा स्टूडेंट्स की मौत का जिम्मेदार है, उसको बचाने के लिए नरेंद्र मोदी के और बच्चों का खून बहाना चाहते थे। कल हमें हमारा प्रोटेस्ट कॉल ऑफ करना पड़ा क्योंकि हम नहीं चाहते थे और बच्चों को चोट लगे, हम नहीं चाहते थे और बच्चों का सर फूटे। कल तो पता चल गया कि सरकार को बच्चों की जान की चिंता नहीं है। जिस तरह से दिल्ली पुलिस के कर्मचारी लाठियां घुमा रहे थे बच्चों के ऊपर, जिस तरीके से सर फोड़ रहे थे, उससे तो एक चीज क्लियर पता चलती है, उनको ऑर्डर्स मिले थे कि किसी की जान भी जाए तो चलेगा, लेकिन इन लोगों को इतना पीटो कि इसके बाद ये लोग कभी सरकार से सवाल ही ना करें। अगर मार्च को रोकना ही था तो ये वाटर कैनन गन्स भी यूज कर सकते थे। बच्चे ही तो है ना, 17-18 साल के बच्चे थे ये। 1 महीने से यहाँ पीसफुल बैठे हुए थे हम, कुछ गड़बड़ नहीं हुई। कल दिल्ली पुलिस की तरफ से पहला हमला हुआ, दिल्ली पुलिस ने लाठी चलाई, उसके बाद भगदड़ मची है। एक लड़की है जो अभी भी आरएमएल में सीरियस से क्रिटिकल है, उसके गले पर पुलिस ने लाठी चलाई है। वो क्रिटिकल है क्योंकि गले पर लाठी चलने के बाद वो लड़की जमीन पर गिर गई, उसके बाद स्टैम्पीड हुआ। उस लड़की को अगर कुछ हो जाता है तो उसके लिए दिल्ली पुलिस और नरेंद्र मोदी की सरकार जिम्मेदार है। क्या लगा रखा है इस देश में आपने, क्या गुंडागर्दी लगा रखी है? इतने लोगों को चोट लगी, 150 से ज्यादा अभी तक मेरे पास जो नंबर आया है, 150 से ज्यादा स्टूडेंट्स हॉस्पिटल में। कल मैं आरएमएल में जाकर मिलकर आया हूँ, बहुत ही हालत खराब है बच्चों की। अभी मैं यहाँ से लीडिंग हार्डिंग हॉस्पिटल जाऊंगा और स्टूडेंट से मिलने के लिए। कहाँ ये भर्ती? लेट मी फिनिश। ये जो भी कल हरकत की है, ये जो भी कल हरकत करी है दिल्ली पुलिस के अधिकारियों ने नरेंद्र मोदी के ऑर्डर पर, बहुत ही शर्मनाक है। ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता, ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है। और इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहां से आए थे? यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी पर नहीं मारने दे रही है। यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है। बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था। ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहां से आए? दिल्ली पुलिस इसका जवाब दे। दिल्ली पुलिस ने पहले ही पूरी तरीके से प्लानिंग करके ये ऑर्केस्ट्रेट किया है। कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे, गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में। कल नेम टैग हटाकर इन्होंने बच्चों को पीटा है। और ये क्या मतलब, क्या चल रहा है इस देश में? 12-12 साल के बच्चियों को मार रहे हो, आप लोगों को शर्म नहीं आती है? कल सोनम वांगचुक अपना अनशन खत्म करने वाले थे, हमने बहुत मुश्किल से उन्हें कन्विंस करा था।
कल उनके अनशन का 23वां दिन था। बड़ी मुश्किल से हमने उनको कन्विंस किया था अपना अनशन तोड़ने के लिए। हमने कहा था सर कल प्लीज अपना अनशन तोड़ दीजिए, हम आपकी जान और धोखे में नहीं डाल सकते, योर लाइफ इज टू मच टू वैल्यूएबल फॉर दिस कंट्री। वो कहीं ना कहीं जाकर मान गए थे, लेकिन कल की ब्रूटैलिटी देखकर, पुलिस की ब्रूटैलिटी देखकर सोनम सर ने अपना अनशन जारी रखा है। उन्होंने अनाउंस किया है कि वो अपना अनशन पीछे नहीं लेंगे एंड दिस इज वेरी सीरियस। सोनम सर से मेरी जितनी बात हुई थी, उनके जितने डॉक्टर से मेरी बात हुई थी, उनकी वाइफ से जितनी बात हुई थी, उनकी जो बॉडी हो 20-21 दिन तक ये अनशन टॉलरेट कर सकती है। उसके बियॉन्ड हिज लाइफ वुड बी इन थ्रेट। जब तक वो यहाँ पर थे उनका मसल मास लॉस हो रहा था और डॉक्टर्स ने तभी कहा था कि 3-4 दिन बाद इनके ऑर्गन्स भी डैमेज हो सकते हैं। 4 दिन हो चुके सोनम सर को यहाँ से ले जाकर। सोनम सर का कल जो किया है अनशन उन्होंने प्रोलॉन्ग करा है। हम नहीं चाहते थे ऐसा हो। बहुत ही दुखद बात है कि उस इंसान को अपना अनशन बढ़ाना पड़ा है और उन्होंने ये कहा है कि पुलिस की ब्रूटैलिटी को देखते हुए, कल पुलिस ने जो बच्चों पर अत्याचार किया, बच्चों पर जो लाठियां चलाई, उसको देखते हुए वो अपना अनशन जारी रखेंगे। अपनी मार्च आगे होगा, कोई प्लान किया गया है? हम नहीं चाहते और बच्चों को चोट है। हम क्या चाहते हो आप लोग, और बच्चों का सर फूटे? तो धरना आंदोलन कब तक चलता ये चलता रहेगा, हम पीछे नहीं हटेंगे, हमारा आंदोलन ऐसे ही जारी रहेगा। वाले ट्रक का वीडियो शेयर किया था आपने, आपको पता था कि कुछ ना कुछ ये लोग प्लान कर रहे हैं। बिल्कुल, मैंने उसके बाद जेपी नड्डा से मिलना और आपके लोगों का वहां जाना, आपको लग रहा है फ्रॉड हुआ आपके साथ? हमारे साथ सरकार ने टाइम वेस्ट किया। एक तरफ सरकार ने हमें बुलाया, हमारे डेलीगेशन को बुलाया, आओ बात करते हैं, आपके जो भी इश्यूज है, जो भी डिमांड है उस पर बात करेंगे और उस पर सोल्यूशन निकालेंगे। उन्हें वहां पर बुलाकर उनके मोबाइल जब्त कर लिए। आशुतोष रांग और सौरभ दास को एक तरीके से जेपी नड्डा के घर हाउस अरेस्ट कर लिया गया था, उनको निकलने नहीं दिया गया। पूरा प्लान ये था कि कैसे इनकी टीम को बिखराया जाए, मुझे यहाँ पर एकदम अकेला कर दिया जाए, जिससे अफरा तफरी जो मचेगी उसके लिए कोई सामने ना हो। पूरा प्लान किया इन लोगों ने कि हमारे सारे मेंबर्स यहाँ हवा फैल जाए। इसीलिए उन्होंने आशुतोष रांग को और सौरभ दास को 5 घंटे तक जेपी नड्डा के घर पर बिठा कर टोटल टाइम वेस्ट किया है। एक तरफ आप बातचीत करने बुलाते हो और दूसरी तरफ बच्चों पर लाठियां चलाते हो। नेम टैग हटाने के ऑर्डर्स दिए थे पुलिस को, नेम टैग हटाकर इन लोगों ने पीटा है। उसके बाद में कोई और मैसेज आया शाम में गवर्नमेंट की तरफ से या कुछ नहीं? अब इसके बाद गवर्नमेंट को बात करनी है तो उन्हें जंतर मंतर आना पड़ेगा, हम नहीं जाएंगे उनके पास। जी, कितने वीडियो सामने आ रहे हैं कि कैसे पुलिस ने क्या किया, हर घटनाक्रम का वीडियो मौजूद है। उसके बाद में दिल्ली पुलिस बोल रही है कुछ नहीं हुआ। बेशर्म है दिल्ली पुलिस। ये दिल्ली पुलिस नहीं, ये गुंडे ही है। सेट किया जा रहा है कि इस पूरे प्रोटेस्ट का विदेशी कनेक्शन, इस तरह का नैरेटिव ऐसे वीडियोस पोर्ट्रे किए जा रहे हैं टीवी पे, पुलिस की वैन की गई है, जबकि वीडियोस सारे मौजूद हैं। विदेशी कनेक्शन इसलिए अपने बच्चों का सर फोड़ रहे हो तुम, विदेशी कनेक्शन इसलिए अपने ही देश के बच्चों का सर फोड़ रहे हो, क्या लॉजिक है ये? Should we assume that you will not do a march anymore right now? We are not going to do a march because this government and the police wants the blood of the students. They don't care for the life of the students, but we do care for them. We don't want any student to get hurt. With what we have seen yesterday was really tragic. It was a black day for India. This is no longer a democracy. प्रोटेस्ट चलता रहेगा। प्रोटेस्ट सोनम सर अनशन पर रहेंगे, प्रोटेस्ट चलता रहेगा। आतापर्यंत माझा जो आकडा आलेला आहे 150 पेक्षा जास्त मुलं जखमी आहेत। मी काल आरएमएल हॉस्पिटलला जाऊन भेटून आलो काही मुलांना। त्याच्यात एक मुलगी जी आहे ती क्रिटिकल आहे, तिच्या गळ्यावर दिल्ली पोलिसांनी लाठी मारली आणि त्यामुळे तिला खूप जखम झालेली आणि ती जमिनीवर पडली, त्यामुळे स्टॅम्पेड झाला लाठी चार्जमुळे, त्यामुळे ती क्रिटिकल आहे। तिला जर काही झालं तर दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जिम्मेदारी असेल आणि आमचं आंदोलन जे आहे ते चालूच राहील। आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। काल जे झालं त्याच्यानंतर तर आम्ही अजिबात मागे सरकणार नाही। काल हा भारतासाठी काळा दिवस होता। 12-12 वर्षांच्या लहान मुलींवर दिल्ली पोलिसांनी लाठ्या चालवल्यात, त्यांचे गळे पकडलेत। वांगचूक सरांनी काल जे दिल्ली पोलिसांनी अत्याचार केला, जी क्रुएल्टी दाखवली स्टुडंट्सवर, ते पाहता वांगचूक सरांनी त्यांचा अनशन पुढे चालवायचं ठेवलं। तुझ्यावर आरोप केला जात आहे की तुझ्याकडे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे आणि त्यांच्या समर्थनमुळे तू हे सगळं करतो, त्या आरोपांवर काय म्हणतो? माझा आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही देशातल्या मुलांचे डोके फोडतायत। माझा आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही 12-12 वर्षांच्या मुलींचे डोके फोडतायत। काय भान आहे की नाही या सरकारला? गुंडांची सरकार ही 12-12 वर्षांच्या मुलींचे डोकं फाडलेले, 15 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडले, तिच्या छातीवर पाय देऊन तिला मारण्यात आलेले आहे।
माझं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही तुमच्याच देशातल्या मुलींना मारतायत. जे पी नड्डांच्या घरी काल नेमकं काय आणि माझं जर आंतरराष्ट्रीय कनेक्शन असेल तर आरोप कशाला लावताय? इन्व्हेस्टिगेशन करा, आरा सगळं बाहेर दाखवा मीडिया समोर. नड्डांच्या घरी काल नेमकं काय झालं? नड्डांच्या घरी नुसता टाइम वेस्ट केला नड्डांनी. तिथं बोलवलं, आमचे जे स्पोक्सपर्सन गेले होते त्यांचे मोबाईल जप्त केले, एका प्रकारे त्यांना हाऊस अरेस्ट केलं आणि कुठे ना कुठे असा प्रयत्न करण्यात आला की मला इथं कसं तरी एकटं पाडण्यात यावं. सौरभ दास आणि आशुतोष अंकाला तिथं फसून त्यांनी तेच केलं. एकीकडे तुम्ही आम्हाला बोलवण्यासाठी तिथं बोलवलं की आपण संवाद करू, याच्यावर कसं सोल्युशन काढता येईल, आणि दुसरीकडे तुम्ही स्टुडंट्सवर लाठीचार्ज केला इथं. सोनम वांगचूक यांची परिस्थिती काय अवस्था आहे, काय बोलणं झालं? माझं सोनम सरांसोबत बोलणं नाही झालंय, कारण की पोलीस अजूनही त्यांच्यासोबत बोलणं होऊ देत नाहीये. त्यांच्या वाईफ सोबत माझं बोलणं झालंय. त्यांची वाईफ सांगते की त्यांनी अनशन पुढे सुरू ठेवणारे आहेत ते, आणि आम्ही सगळे खूपच चिंतित आहे त्यांच्यासाठी. अडवतायत का तुला? अडवतायत? मला अडवतायत आणि फोन घेऊन जाणं अलाउड नाहीये तिकडे. थँक्यू. नवी दिल्लीतनं थेट प्रक्षेपण. अभिजित दिपके बोलत होता. अभिजित दिपके म्हणाला की काल दिवसभर पोलिसांनी जे काही केलं ते नियमबाह्य केलं, मारहाण केली विद्यार्थ्यांना, आणि हे चूक आहे. हा काळा दिवस होता असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि अन्नत्याग आंदोलन आमचं सुरूच राहील, वांगचूक यांचंही सुरूच राहील असं म्हटलंय. प्रशांत लीला रामदास यांना विचारूया. प्रशांत, माझ्यासोबत काही मराठी जे आंदोलनकर्ते आहेत ते इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे आपण कुठून आणला? मी पुण्यावरून आलो. मी सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 19 तारखेपासून मी इथे आहे. आणि मी काल इथं स्टेजवर बसून होतो ज्यावेळेस ही रॅली तिकडे गेली. तिकडे तर लाठीचार्ज चालूच होता, पण इथं आम्ही स्टेज सांभाळण्यासाठी इथं बसलेलो होतो. आम्हाला अक्षरशः पोलिसांनी, जे पॅरामेडिकल फोर्स होती, इथं नेम प्लेट वगैरे काही नव्हतं, त्यांनी आम्हाला हटवलं. सोडा म्हणले स्टेजचा ताब्या, आणि हे नासधूस असे कपडे वगैरे फाडले, आम्हाला लाठ्यांनी एवढं मारलं. आणि आम्ही सगळं बघत होतो. मग इथं गर्दी एवढी होती ना, 10,000च्या वरती. इथं पब्लिक होती, तिकडे वेगळीच पब्लिक होती. ह्या पब्लिकला थोपवण्यासाठी इथं कसं आहे, ब्लॉक आहे सगळ्या बाजूंनी. बरोबर. मग ह्यांनी असा लाठीचार्ज केला ना, आमच्यावरती तर केलाच, परंतु दुसरे जे इथं जे आंदोलक होते यांच्यावरती बिलकुल असं आहे, म्हणजे जालियनवाला बागचं हत्याकांड आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी केलं. अक्षरशः पोलीस काय करत होते, जे बायका पडलेल्या होत्या ना गर्दीमध्ये, त्यांच्यावरती बुटानी त्याच्यावरती चलून दुसऱ्यांना मारत होती, म्हणजे त्यांना तुडवत होती. अक्षरशः एक तिरंगा झेंडा जो आहे. मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे, मी पुण्यावरून आहे. मी पुणे सेशन कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करतो. परंतु मी इथं सुरुवातीपासून आहे. एक मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी बघितलं, एक आंदोलक होता, तिरंगा झेंडा घेऊन हातात होता. त्याच्या चुकीमुळे थोडं तिरंगा झेंडा उसकला आणि खाली पडला. तो तिरंगा झेंडा घ्यायला तो आंदोलक जात होता. पोलिसांनी त्याला एवढं मारलं, आणि तिरंगा झेंड्यावरती त्या जे पॅरामेडिकल फोर्स होती त्यांनी त्या तिरंगा झेंड्यावरती त्यांनी पाय ठेवलं. म्हणजे सर, आम्ही महाराष्ट्रातून आलो सर, पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांचं प्रोडक्शन आहे, हे पार्टीचं पक्षाचं नाही आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आता एक जर मुलगा म्हणला की ह्यांचं अंडर एज होते, मग त्यांच्या पोक्सो दाखल करणार का तुम्ही? आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे 11वी 12वीची मुलं इथं, यांच्या तुम्ही लाठीचार्ज केला. बरं, आता एक नॅशनल चॅनलला अशीच न्यूज आली की संसद से मोदी सुरक्षित बाहेर निघले. सुरक्षित म्हणजे संसदमध्ये तुम्ही सुरक्षित नाही. आम्ही इथं जंतर मंतरला बसलोय आणि तुम्ही तिथं सुरक्षित राहताय, म्हणजे किती नीचपणाचा कळस आहे. आणि हा फक्त काय सांगितलंय, ह्या पोरांचं फक्त एकच म्हणणं आहे सर, प्रधानचा इस्तिफा, बस. ह्याच्या पलीकडे काही त्यांचं मागणं नाही. मी राजेंद्र नागोडे, ॲडव्होकेट राजेंद्र नागोडे, मी अहिल्यानगरमधून आलो. आम्ही तीन दिवसापासून आम्ही इथं आहोत. आणि आम्ही इथं आलो सर, आम्ही हे प्रोडक्शन आम्ही आमच्या तालुक्यामध्ये श्रीगोंद्यामध्ये केलं. पण परिस्थिती अशी झाली की रात्री सोनम सरांना उचललं सर, दम निघाला नाही आम्हाला. आम्ही असं कसलं नियोजन केलं नाही, आम्ही कपडे सुद्धा भरले नाही. या कपडे आम्ही निघालो. आणि हा 17-18 तासाचं रनिंग, आम्ही 14 तासात आम्ही इथं दिल्लीला पोहोचलो. आणि इथं पोहोचल्यानंतर सर, इथं पाणी पिण्यासाठी नाही आहे, इथं टॉयलेट नाही आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. आंदोलन करायचा अधिकार दिलाय ना, कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय ना, मग तो तुम्ही अधिकार का पाळत नाहीत? मी अहिल्यानगर महाराष्ट्रावरून आलेलो आहे. गेली 3 दिवसापासून साहेब आम्ही इथे. आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिला. तुम्ही लाठीचार्ज का केला आमच्यावर? आम्ही संसदेवरती मोर्चा काढणार होतो, आम्ही तुम्हाला सुचवलेलं होतं. शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा घेऊन निघालेलो होतो. यांनी लाठीचार्ज करताना सगळ्या बाजूचे रस्ते अगोदर बॅरिकेटिंगनी पॅक केले, वेल्डिंग केलं बॅरिकेटला, वेल्डिंग अक्षरशः सगळे बॅरिकेड्स वेल्डिंग केले, आणि सगळ्यांना कोंडी केली सगळ्यांची, आणि कोंडी करून आतमध्ये घुसून पोलिसांनी मारले. त्याच्यामध्ये फक्त पोलिसच नव्हते, पॅरामिलिटरी फोर्सेस होत्या, SRPF होते, आणि काही असे लोक होते त्यांच्यावरती बॅच सुद्धा नव्हते, आणि सिव्हिल ड्रेसवर होते. त्यांच्या हेअरकटवरून ते कुठलाही फोर्स वाटत नव्हते. ते आमचं स्पष्ट मत आहे. ते आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार?
आता शांततेच्या मार्गाने आपला देश हा गांधींचा देश म्हणून जगामध्ये ओळख आहे आणि अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे. हे चुकीचे व्हिडिओ काही लोक पोस्ट करतात, काही मीडिया चॅनल सुद्धा चुकीचे व्हिडिओ दाखवतात. अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही शांततेच्या मार्गाने पुढे जाणार आहे. आम्ही आंदोलन स्थळावरती आहोत. आमच्यावरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला गेला, आमच्यावरती ज्या पद्धतीने मारहाण केली गेली, त्यामुळे आम्ही आता ज्या पद्धतीने या घडामोडी होत आहे याचा निषेध करतोय आणि त्यासाठी आम्ही आता पावसात इथे जंतर मंतरवरती आंदोलन करतोय. सुवर्णा. नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल.